तर म्हणजे आज जमण्यावरचं कारण म्हणजे आमचे नेते, आमचे आशास्थान, आमचे प्रेरणास्थान मान्य श्री झुंजारराव साहेब यांचे चिरंजीव मान्य श्री भैया साहेब यांचे तर थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहे. तरी सर्व कार्यकर्त्यांनी शांततेच्या रूपाने तुम्हाला विनंती करतो, शांत राहायचं आहे. आपल्या साहेबांचं तर आगमन झालेलं आहे. या साहेब. साहेबांप्रमाणे पोरग्यांनी दरार ठेवलाय मोठा. इंजिन बी किती लावली गर्दी साहेबांना पोरगा येणार काय काय का भाषण मी पिक्चर आहे ना माझ्या कृपया मी विनंती करतो साहेबांना की आपण स्थानापन्न व्हायचं. आताच मंचावरती विराजमान झालेले आमचे नेते मान्य श्री भैया साहेब, एकदम ज्यांचा बुलंद असा आवाज आहे, एकदम पहाडी आवाजामध्ये गरजणारे आमचे नेते भैया साहेब, ज्यांचा एवढा मोठा असा जनसंपर्क आहे आणि त्याचं एवढं दांडगा असं नेतृत्व आहे, ते भैया साहेब यांना मी विनंती करतो की आपण आमच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करायचं आहे. प्लीज भैया साहेब आपण मार्गदर्शन करावं. आवाजाचं घ्या नाही तू. आज इथं जमलेल्या माझ्या मतदार भगिनींनो, आज इथं येण्याचं कारण म्हणजे मी आगामी निवडणुकीमध्ये उभारलेलो आहे आणि माझं चिन्ह आहे खुळखुळा. माझं चिन्ह आहे खुळखुळा आणि खुळखुळा. अहो कुठे निघाल? इथं जमलेल्या हिंदू बांधवांनो, ऐक ऐक साहेबांचं पोरग चला आई घातली. अहो कुठे निघालायचं? थांबा, माझं व्हायचं अजून. थांबा की. अहो कुठे निघालात बघा ते. अहो थांबा की. माझं अजून भाषण व्हायचंय. थांबा. त्यांची कपॅसिटी होती तेवढी थांबली ती. तुमचा आवाज ऐकून ती पळाल्यात. आता तुम्ही बी जावा, थांबू नका. तुम्ही पण जावा, शिस्ता जावा. भाषण करतात आणि इलेक्शन मी पप्पाचं नाव सांगणार तुमचं. हा पप्पा सांगतो की नाही बघा. सांग जा पप्पाला नव आज जरा सांग, खापर पण जरा सांग, पंजाला सांग जा. सांगतोय आणि यो उभा राहिलेच्या कशाला